उन्हाळ्याचं काहीतरी नवीन नवीन खावंसं वाटतं, कारण अगोदरच भूक लागत नाही आणि काहीतरी चटपटीत. पण असं मस्त आंबट, तिखट असं काहीतरी असलं की आपल्याला जेवण पण छान जातं. त्यामुळे काय केलं, आज आपण मस्त दही मिरची केलेली आहे. मस्त लागेल ही दही मिरची. करायलाही सोपी, झटपट होणारी आणि कमी साहित्यात आहे. रुचकरच लागते. वरण, भात, पोळी भाजी जरी केली तोंडी लावायला पण छान लागेल, किंवा तुम्ही नुसती पोळीसोबतच जरी खायची म्हटलं तरीही छानच लागेल. अशा पद्धतीची आपण ही दही मिरची केलेली आहे. तर ही कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी काय केलं आहे, हिरव्या मिरच्या घेतल्यात अर्धा पाव. तर असं काही नाही की पावभर घ्यायचे, काय मोजून घ्यायच्यात मिरच्या. चांगल्या 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात. जास्त तिखट नाही आहे त्या, फिक्या मिरच्या आहेत, त्या छान लागतात दह्यामध्ये. तर मिरच्यांचे चांगले देठ काढून घ्यायचे आणि देठ काढल्यानंतर काय करायचे, त्याचे 2 भाग करून घ्यायचे. तर मिरच्या घेताना आपल्याला फिक्याच घ्यायच्या आहेत. तर आपण अशा प्रकारे मिरच्या कापून घेतल्यात, म्हणजे काय होईल, आपली भाजी दही मिरची करताना पूर्ण मिरच्यांना दही मिरची लागेल आपली, म्हणजे दही लागेल. तर ह्या मिरच्या झाल्यात कापून, एका प्लेटीमध्ये मी काढून घेतल्यात. आणि नंतर करायची पुढची प्रोसिजर खूप सोपी आहे. दही घेतले मी चांगलं 3 चमचे. त्यामध्ये दह्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ आपल्याला अगोदर, नंतर घालायची अर्धा चमचा हळद, लाल मिरच पावडर घालायची 1 चमचा, जास्त तिखट नसल्यामुळे आपण 1 चमचा मिरची पावडर घालतोय, आणि धणे पावडर घालायची आपल्याला अर्धा चमचा. हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे दह्यामध्ये मसाले जे आपण घातले ते एकजीव करून घ्यायचे. थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी पण मिक्स करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं मिक्स करून पातळ करून घेतलं की आपल्याला पुढची प्रोसिजर करता येईल. तर हे झालं आपलं तयार सारण. नंतर करायची पुढची प्रोसिजर. त्यासाठी मी घेतला एक पॅनमध्ये चांगलं आपल्याला 2 चमचे किंवा 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी. मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये घालायचं आहे जिरं. अर्धा चमचा आपण त्यामध्ये जिरं पण घालणार आहोत. जिरं आणि मोहरी छान तडतडली की लगेच त्यामध्ये घालायचं आहे मिरच्या. मिरच्या थोड्याशा आपल्याला अगोदर फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, कच्च्या मिरच्या लागणार नाहीत त्या. थोड्याशा फ्राय केल्या की चवीला पण छान लागतील दह्यामध्ये, आणि शिजायला पण सोप्या जातील. थोडंसं मऊ करून घेतलं की. तर त्यामध्ये काय करायचं, थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे, जास्त नाही, कारण आपण दह्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे भाजीच्या आकाराने, म्हणजे मिरचीच्या आकाराने. तर फक्त आपल्याला थोडंसं, मिरच्या आपण फ्राय करून घेतो तर नुसत्या फ्राय केल्यापेक्षा आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मिरच्या चांगल्या फ्राय झाल्यात. आणि मिरच्या फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये घालायचे आपण करून घेतलेलं दह्याचं सारण. अगदी व्यवस्थितपणे आपल्याला ते टाकायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपण टाकून घेतलं आहे. टाकून घेतल्यानंतर वाटीमध्ये थोडंसं परत पाणी घालायचं आहे, आणि ते पण पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. एकदा दही आपण टाकून घेतलेलं मिरच्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे, आणि नंतर वाटीमध्ये पाणी घेऊन आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत. तर जास्त नाही आहे, थोडंसंच 2 चमचे पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. एवढ्या ह्याच्यामध्येच आपली मिरची अगोदर फ्राय करून घेतलेली आहे, आणि नंतर थोडीशी शिजून जाईल. तर मंद आचेवर आपल्याला याला शिजू द्यायचं आहे, जास्त गॅस फुल नाही करायचा, मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त रंग यायला लागलेला आहे, आणि शिजायला पण छान लागले. अजून पातळ आहे, थोडंसं मऊ होऊ द्यायचं, आणि मस्त ही ग्रेव्ही जोपर्यंत थोडीशी घट्ट होत नाही तोपर्यंत आपण याला शिजू देणार आहोत. तर परत आपण झाकण ठेवून घेतलं आहे, आणि नंतर बघतोय तर इथे थोडंसं अजून पातळ आहे, आणि मिरची थोडंसं नरम व्हायची राहिलेली आहे. परत आपण एकदा झाकण ठेवणार आहोत, फक्त मधोमध चेक करायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता या स्टेजवरती आपण आता झाकण ठेवणार नाही आहोत, कारण थोडंसं थंड झालं की लगेच घट्ट होऊन जाईल ते. मस्त गॅस बंद केला आहे मी, आणि मस्त कोथिंबीर घालायचं आहे वरतून कोथिंबीर घातला की आपली मिरची, चटपटीत दह्यातली मिरची तयार आहे. खायला पण छान लागेल, आणि साहित्य फार कमी आहे, असं काही नाही खूप जास्त साहित्य आहे. कमी साहित्यात पण झटपट होणारी दह्यातली मिरची तुम्हीही ट्राय करून खाऊ शकता. तर ही दह्यातली मिरची ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.